मॉर्निंग स्टुडंट्स, आज आपण पाहूया इयत्ता 10वी इतिहासाचा दुसरा धडा, इतिहास लेखन भारतीय परंपरा. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पाठामध्ये आपण इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा पाहिली आणि आज या पाठामध्ये आपल्याला इतिहास लेखनाची भारतीय परंपरेनुसार कोणती पद्धत आहे हे पाहायचं आहे. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल पाहताना आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे की सुरुवातीला फक्त मौखिक आणि भौतिक साधनांचा समावेश होता, ज्याद्वारे आपल्याला प्राचीन इतिहास कळायला मदत व्हायची. प्राचीन भारतात पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा आणि सामाजिक स्थित्यंतर म्हणजे बदल यांच्या ज्या आठवणी होत्या त्या केवळ मौखिक म्हणजे तोंडी परंपरेने जपल्या जात होत्या. हडप्पा संस्कृती तर आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. त्यात प्राचीन लेखाच्या आधारे भारतामध्ये लेखन कला साधारण 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असं दिसून आलं. परंतु दुर्दैव असे की हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजून सुद्धा यश मिळालेले नाही आणि जेव्हा हे यश प्राप्त होईल तेव्हा प्राचीन भारताचा मोठ्या प्रमाणात इतिहास आपल्याला पाहायला आणि वाचायला मिळेल. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचं सर्वात जास्त प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे लेखन कला थोडीशी उशिरा अस्तित्वात आल्यामुळे त्या काळामध्ये कोरीव लेखांचा आश्रय घेतला जायचा. मौर्य सम्राट अशोक याच्या काळापासून म्हणजे साधारण इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून आपल्याला हे लेख दगडी स्तंभावर कोरलेले पाहायला मिळतात. इसवी सन 1ल्या शतकापासून धातूंची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट यावरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात आणि यातूनच आपल्याला अतिशय महत्त्वाची अशी ऐतिहासिक माहिती मिळते. त्या जर लिपीचं वाचन करता आलं तर साधारण कोणता राजा, त्या राजाचा काळ, त्याची वंशावळ म्हणजे त्याचे पूर्वज कोण होते, जसं शिवाजी महाराज, त्यांचे वडील शहाजी महाराज, शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज, अशा प्रकारे राज्याचा विस्तार साधारण कुठपर्यंत होता, त्यावेळची शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींची आपल्याला या लेखातून माहिती मिळते. मुलांनो, तुम्हाला इथे एक चित्र दिसत आहे. हे आहे सोहगौडा येथील ताम्रपट. ताम्रपट हा जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे सापडलेला. साधारण मौर्य काळातील हा ताम्रपट असावा असं मानलं जातं. हा लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीला काही चिन्ह आहेत. वृक्ष, पर्वत, धान्याचं कोठार. 4 खांबांवर उभारलेली दुमजली इमारत दिसते आणि ते चिन्ह दर्शवते की हे कोठारघर असावं. या कोठारघरातील धान्य जपून वापरण्यात यावं असा आदेश त्या लेखात दिलेला दिसतोय. दुष्काळाची जर परिस्थिती आली तर तिचं निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी हा साधारण आदेश असावा असं मानलं जातं आणि हा प्रश्न साधारण तुम्हाला 3 गुणांसाठी येऊ शकतो. प्राचीन इतिहास लेखनाचा अभ्यास करताना ज्याप्रमाणे मूर्ती, शिल्प, नाणी यांचा आधार घेता आला त्याचप्रमाणे रामायण, महाभारतासारखी महाकाव्य, जैन, बौद्ध धर्मग्रंथ, त्यानंतर या धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेली ऐतिहासिक स्वरूपाचं साहित्य, त्याचबरोबर अनेक परकीय प्रवासी भारतामध्ये भेट देऊन गेले. भारताच्या सुबत्तेचं आणि समृद्धीचं त्यांना आकर्षण होतं. त्यामुळे काही जण इथेच राहिले तर काही जण परत गेले आणि त्यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये भारताबद्दलची अनेक नोंदी करून ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ इब्न बतूता, युआन त्संग यासारखे प्रवास वर्णन करणारे प्रवासी इथे राहून गेले, जी इतिहासाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाची ठरतात. यानंतर प्राचीन काळात राजांच्या दरबारामध्ये असे काही विद्वान असत ज्यांच्याकडून राजा स्वतःचं चरित्र लिहून घेत असे, तर काही वेळेला इतर कोणी त्यांचं चरित्र लिहिण्याचा प्रयत्न करी. शिवाय राजघराण्याचा इतिहास सांगणारं लेखन म्हणजे जसं आपल्याला शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर राजाराम महाराज, पेशवेकालीन बाजीराव पेशवा यांच्यासारख्यांचा आपल्याला अभ्यास करता येतो. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेलं हर्षचरित
हे संस्कृत काव्य देखील ऐतिहासिक चरित्र ग्रंथामध्येच समाविष्ट होतं. सम्राट हर्षवर्धन राजा याच्या जीवनावर आधारित हा एक प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे. त्यावेळच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचं अगदी खरं वर्णन याच्यात केलेलं आढळून येतं. तर मुलांनो, हा झाला प्राचीन इतिहास. यानंतर आपल्याला पाहायचं आहे मध्ययुगीन काळामधील इतिहास लेखन. जे इतिहासाचे 3 टप्पे आपल्याला दिसतात त्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. त्यातला आपण मध्ययुगीन पाहत आहोत. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावरील आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे, इथे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की इतिहास लेखन शास्त्रशुद्ध असावं. या संकल्पनेशी हा ग्रंथ अतिशय जवळचे नाते सांगतो. यामध्ये कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी, स्थानिक परंपरा यांचा चिकित्सक अभ्यास करून हा ग्रंथ रचल्याचा उल्लेख कल्हणने केलेला आहे. मध्ययुगामध्ये भारतात मुस्लिम राज्यकर्त्यांचा प्रवेश झाला आणि त्यामुळे इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव पडला. अगदी छत्रपती शिवाजी महाराज देखील त्यांच्या भाषेमध्ये या अरबी आणि फारसी भाषेचा उपयोग करत. मध्ययुगातील जे मुस्लिम इतिहासकार होते त्यामध्ये महत्त्वाचा इतिहासकार होता जियाउद्दीन बर्नी. फिरोजशाह तुघलकच्या काळात हा जियाउद्दीन बर्नी त्याच्या दरबारात काम करे आणि तारिक ई फिरोज शाही म्हणजे फिरोजशाह तुघलक राजाच्या दरबारात तो काम करत असे, त्यामुळे त्याच्यावर आधारित असा त्याने ग्रंथ लिहिला ज्याचं नाव होतं तारिक ई फिरोज शाही. ज्याच्यात त्याने बघा बरं, इतिहासकाराचं कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचं वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचं आणि चुकीच्या धोरणांचं चिकित्सक विवेचन सुद्धा करायला हवं असा तिथे त्यांनी उल्लेख केलेला दिसतो. सांस्कृतिक जीवनातील प्रभाव, त्यानंतर विद्वान व्यक्ती, अभ्यासक याचा सुद्धा प्रभाव आपण लक्षात घ्यायला हवा असा त्याचा दृष्टिकोन होता. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिकच विस्तारली. यानंतर मुघल संस्थेचा संस्थापक बाबर हा एक कुशल सेनापती होता आणि त्यामुळे त्याच्या काळात देखील त्याचं आत्मचरित्र लिहिलं गेलं ज्याचं नाव होतं तुझुक ई बाबरी. विशेषतः या मुघल बादशाहांच्या दरबारामध्ये जेव्हा इतिहासकार लेखन करायचे तर त्यामध्ये राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा हे 2 पैलू महत्त्वाचे ठरले. म्हणजे राजाचे दोष न दाखवता फक्त त्याची स्तुती केली जाईल. त्याशिवाय त्यांच्या वर्णन करताना समर्पक पद्य उतारे, समर्पक म्हणजे योग्य आणि सुंदर अशा चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत देखील त्या काळात सुरू झालेली दिसते. तुझुक ई बाबरी नावाचं जे आत्मचरित्र आहे जे मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याच्यावर लिहिलं गेलं, त्यात त्याने केलेल्या युद्धांची वर्णन आहेत. त्याचबरोबर त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने देखील आहेत. शिवाय स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे देखील आढळून येतात. यानंतर दुसरा आहे इतिहासकार तो म्हणजे अबुल फजल. अकबराच्या दरबारात असणारा हा वजीर. त्याने अकबरनामा हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाला देखील विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदीच्या आधारेच ऐतिहासिक कागदपत्रांचं काळजीपूर्वक संकलन करावं आणि त्यावर जी माहिती आढळेल तिची विश्वासार्हता ही छाननी केलेली असावी. ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती अतिशय वास्तववादी आणि पूर्वग्रह विरहित होती. पूर्वग्रह विरहित म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा बद्दल आपल्या मनात अगोदरच काहीतरी ग्रह करून ठेवलेला असणं, अशा प्रकारचं संशोधनाला म्हणतात किंवा विचारांना म्हणतात पूर्वग्रह विरहित. आणि अबुल फजलने अशा प्रकारे एक वेगळी इतिहास संशोधन पद्धती अंमलात आणली. बखर हा इतिहास लेखनाच्या साहित्यातील आणखीन एक महत्त्वाचा प्रकार. खबर या शब्दाचा अपभ्रंश होऊन बखर शब्द आला असावा असं म्हटलं जातं, कारण त्यावेळी मराठीवर फारसी भाषेचा प्रभाव होता. शूरवीर व्यक्तींचं गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्र हे सारं आपणाला बखरीत वाचायला मिळतं.
मराठी भाषेमध्ये विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर म्हणजे सभासद बखर. ही छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिली, साधारण 1697 साली. ही शिवकालीन बखर म्हणून हिला विशेष महत्त्व आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण पराक्रमाची माहिती या बखरीतून आपणास मिळते. उत्तर पेशवाईतील जवळजवळ 200 बखरी आजही उपलब्ध आहेत आणि त्यांचं लेखन मोडी लिपीत झालेलं आहे. भाऊसाहेबांची बखर, त्याचबरोबर पानिपतची बखर अशी स्वतंत्र बखर देखील आहे. 1761 साली झालेली ही मराठ्यांची मोठी लढाई. होळकरांची कैफियत या बखरीतून देखील आपल्याला होळकरांचं घराणं आणि त्यांचं योगदान समजतं. बखरींचे काही प्रकार आहेत: चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर. बखरींकडे इतिहासापेक्षा मराठी गद्य साहित्याचा एक प्रकार म्हणून विशेषतः पाहिले जाते, कारण याच्यात अतिरंजितपणाही दिसतो. वीररस, शोकात्मक रसपूर्ण वर्णन यामुळे बखरींकडे पाहण्याचा थोडासा दृष्टिकोन हा बदलला जातो. आज आपण पाहूया